हरिओम सर्व आरोग्य साधकांचं आजच्या या योग निद्रा सत्रामध्ये मी मनोज मनापासून तुमचं स्वागत करत आहे. आज आपण भ्रामरी प्राणायाम आणि त्यानंतर आपण योग निद्रा करणार आहोत. तर भ्रामरी प्राणायाम का करावा, भ्रामरी प्राणायामाचे नक्की आपल्याला काय काय फायदे होतात, ओके, हे आपण बघूयात. तर मी माझी स्क्रीन शेअर करत आहे. ज्यावेळेस आपण भ्रामरी प्राणायाम करतो, ओके, त्यावेळेस भ्रामरी प्राणायामाचे शरीराच्या विविध भागांवरती खूप छान छान परिणाम होतात. आता भ्रामरी प्राणायाम आपल्यापैकी खूप लोकांना माहिती आहे, प्राणायाम कसा करायचा, का करायचा, ओके. पण तत्पूर्वी त्या प्राणायामाने शरीरात नक्की काय काय होतं याची जर माहिती मिळाली आणि ती जाणीव मनामध्ये ठेवून जर प्राणायाम केला तर त्याचे लाभ आपल्याला दुपटीने तिपटीने आपल्याला लाभ मिळतात. म्हणजे ती गोष्ट मेकॅनिकल राहत नाही, ती गोष्ट आपण करत असताना मनापासून ती आपण गोष्ट करतो. भ्रामरी प्राणायामाचा सर्वात महत्त्वाचा जो फायदा होतो तो म्हणजे थायरॉइडच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतो. आपली ही जी थायरॉइड जी ग्रंथी आहे ही गळ्याच्या ठिकाणी इथे ग्रंथी आहे बघा, ओके. ज्यावेळेस थायरॉइडमध्ये आपण हमिंग बीचा आवाज काढतो त्यावेळेस हा जो ग्रंथीचा भाग दाखवलेला आहे इथे, ही थायरॉइड आपली ग्रंथी आहे, ओके. ही ग्रंथी पूर्ण स्टिम्युलेट होते आणि या ठिकाणी निर्माण झालेलं, ओके, अशुद्ध रक्त किंवा काही प्रॉब्लेम असतील तर रक्त या ठिकाणी पोहोचवलं जातं प्रत्येक पेशींपर्यंत आणि थायरॉइडच्या आरोग्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी इथं सुधारणा होते. कमीत कमी 3 महिने प्राणायाम हा आपण केला तर याचे आपल्याला फायदा मिळतात. तूप खाल्ले की रूप येत नाही, ओके. मी 2 दिवस केले आणि मला काही जाणवलं नाही, 10 दिवस केले की काही जाणवलं नाही, असं काही होत नाही. कमीत कमी 3 महिने आपण करायला पाहिजे. दुसरा जो फायदा आहे या प्राणायामाचा, ओके, तो म्हणजे शरीरामध्ये हार्मोन्समध्ये बॅलन्स निर्माण होतो. मग हार्मोन्स ज्या मध्ये बॅलन्स होतो म्हणजे काय, शरीरातल्या ज्या महत्त्वाच्या हार्मोनल ग्रंथी आहेत, ओके. कोणकोणत्या महत्त्वाच्या ग्रंथी आहेत? पिनियल ग्लँड, ओके, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, ओके. हृदयाच्या ठिकाणी असते थायमस ग्लँड, ओके. लिव्हरच्या खाली असते पॅनक्रियाची ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, ओके, जी स्ट्रेस हार्मोन सिक्रेट करते, आणि रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स, ओके, मेलमधल्या टेस्टीज आणि फिमेलमध्ये ओव्हरीज, या महत्त्वाच्या ग्लँड्स आहेत, ओके. आणि या ग्लँडमध्ये या ग्लँडला कोण नियंत्रित करतं तर मेंदूचा हा हायपोथॅलॅमस नावाचा भाग यांना काय करतो, नियंत्रित करतो. मग आणि या हायपोथॅलॅमसलाच, ओके, योगिक भाषेमध्ये आपण फार फार त्याला आपण असं म्हणू शकतो, ओके, याला आपण राजा म्हणूयात. हा राजा माणूस आहे. ज्या राज्याचा राजा आनंदी असतो त्याची प्रजा छान असते, आणि ज्या राज्याचा राजा दुःखी असतो, ओके, वाईट असतो, तो लोकांना वाईट पद्धतीने वागवतो. सेम थिंग इथे जर आपला हायपोथॅलॅमस व्यवस्थित असेल तर या राजाची जी राणी आहे, ओके, ती राणी आहे, राणीचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड, ओके, ही राणी आहे. मग ज्यांच्या जीवनामध्ये राजा राणीचा संसार चांगला चालू आहे अशा लोकांना आरोग्य चांगलं आहे, शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या ते चांगले आहेत. शरीरामध्ये कसल्याही व्याधी नाही आहेत, साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. मग ज्यावेळेस आपण हा भ्रामरी प्राणायाम करतो त्यावेळेस या भ्रामरी प्राणायाम करत असताना हा हायपोथॅलॅमसचा भाग स्टिम्युलेट होतो, आणि या व्हायब्रेशनमुळे काय होतं, या हायपोथॅलॅमसच्याच बॉटमला पिट्युटरी ग्रंथी आहे. मी तुम्हाला इथे एक दुसरी डायग्राम दाखवतो. ऍक्च्युअली ग्रंथी कशी आहे, ओके. लुक ॲट दिस. हा मेंदूचा भाग आहे आणि इथं जो दाखवलेला आहे हा पोर्शन जो आहे तो हायपोथॅलॅमसचा भाग आहे, आणि या हायपोथॅलॅमसच्या बॉटमला आपली पिट्युटरी ग्रंथी चिकटलेली आहे. मग ज्यावेळेस हा हायपोथॅलॅमसचा भाग स्टिम्युलेट होतो व्हायब्रेशनच्या द्वारे त्यावेळेस ही पिट्युटरी ग्रंथी सुद्धा स्टिम्युलेट होते, आणि या ग्रंथीला होणारा रक्त पुरवठा, ऊर्जेचा पुरवठा सुरळीत केला जातो, आपोआप सुरळीत होतो. म्हणून भ्रामरी प्राणायाम केल्या केल्या लगेच त्याचा आपल्या रिझल्ट आपल्याला जाणवायला सुरुवात होते, ओके. आता ह्युमन टेस्टिस सारखा आकार आपल्याला दिसतो हा, पण ऍक्च्युली त्यासारखा छोटासा आकार आहे, म्हणून हे तुम्हाला वेगळी मी इथे डायग्राम दाखवली आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपला जो आवाज आहे, व्होकल कॉर्ड, या थायरॉइड ग्रंथीच्याच बाजूला इथं आपलं स्वर यंत्र आहे, ओके, जिथून आपला आवाज निर्माण होतो. तो व्होकल कॉर्ड आपला चांगला होतो आणि त्याला एक प्रकारचा छान नाद निर्माण होतो, रेझोनन्स निर्माण होतो, आणि हा आवाज श्रवणीय होतो, ऐकण्यासारखा होतो. म्हणून जे जे साधक बोलण्याच्या क्षेत्रामध्ये आहेत, म्हणजे शिक्षक, डॉक्टर्स, ओके, वकील, तुम्ही नियमितपणे भ्रामरी प्राणायामाची प्रॅक्टिस करा, तुमचा आवाज छान ऐकण्यासारखा होईल, ओके. तर आपला व्होकल कॉर्ड छान होतो. नंतरचे जे बेनिफिट आहेत, ओके, त्याच्यामध्ये आपला पूर्ण मेंदू यामुळे स्टिम्युलेट होतो आणि मेंदूतल्या सर्व भागांमध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित होतो, आणि शरीरामध्ये नायट्रस ऑक्साईड हे एक न्यूरोट्रान्समीटर केमिकल आहे, ते सिक्रीट होतं. यामुळे काय होतं, व्हॅस्क्युलर डायलेशन होतं, जे आपण पुढच्या
पुढच्या वीकमध्ये मी तुम्हाला अजून थोडं डेप्थमध्ये भ्रामरी प्राणायामबद्दल सांगेल. तर पूर्ण मेंदूचं आरोग्य म्हणजे नर्वस सिस्टमचं आरोग्य यामुळं चांगलं होतं. दुसरा एक छान महत्त्वाचा जो बेनिफिट आहे तो म्हणजे आहे पिनियल ग्लँड. ओके, जी थायरॉइड मी तुम्हाला पिट्युटरी ग्रंथी सांगितली, जी हायपोथॅलेमसच्या एक्झॅक्टली इथं बॉटमला आहे इथे. ओके, हायपोथॅलेमसच्या बॉटमला इथे पिट्युटरी ग्रंथी आहे. आणि थॅलेमसच्या बॅक साईडला म्हणजे मेंदूचा जो सेरिबेलम छोटासा भाग आहे, जिथं आपल्या शरीराचं नियंत्रण केलं जातं. ज्या लोकांना व्हर्टिगोचा त्रास असतो, चक्कर येते, अशा लोकांचा सेरिबेलमचा पार्ट म्हणजे बॉडी बॅलन्स करण्याचा पार्ट ओके थोडासा वीक झालेला असतो किंवा या भागामध्ये रक्तपुरवठा कमी होतो. तर ही जी पिनियल ग्लँड आहे ही सर्वात महत्त्वाची ग्रंथी आहे आणि ज्या लोकांमध्ये या ग्रंथीमध्ये दोष निर्माण होतो, त्या लोकांना निद्रानाशाचा त्रास चालू होतो, स्लीप डिसऑर्डर चालू होते, देन रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर त्यांना चालू होतात. भरपूर इथे इथे चालू होतात. कारण ही जी ग्रंथी आहे ती मेलॅटोनिन नावाचं हार्मोन तयार करतं. ओके. आणि हे जे मेलॅटोनिन नावाचा हार्मोन आहे, ओके, इथं शब्द तो गेला. तर हे हार्मोन सर्कॅडियन रिदम आपलं काय करतं, रेग्युलेट करतं. सर्कॅडियन रिदम म्हणजे काय, छोट्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ॲक्च्युअली आपल्या शरीरामध्ये आपल्या कळत नकळत हजारो गोष्टी चालू असतात. पचन करणं, श्वसन करणं, रक्ताभिसरण करणं, शरीराच्या झालेल्या भागाची झीज भरून काढणं, या असंख्य गोष्टी चालू असतात आणि या सूर्याच्या सायकलवरती अवलंबून असतात. सूर्य उगवतो कधी, मावळतो कधी, त्यानुसार शरीरामध्ये बायोकेमिकल चेंजेस होतात. आपले मूड्स सुद्धा हे मेलेटोनिन हार्मोन रेग्युलेट करतं. रिप्रोडक्शन सायकल सुद्धा आपले हे हार्मोन रेग्युलेट करतं. म्हणून हा जो भ्रामरी प्राणायाम आहे, वाटतो छोटा, पण हा काय करतो, राजा राणीला व्यवस्थित आनंदी ठेवतो आणि हे राजा राणी शरीरामध्ये काय करते, हार्मोन्समध्ये बॅलन्स ठेवण्याचं महत्त्वाचं काम करते. अत्यंत महत्त्वाचं काम करते. मग हा प्राणायाम आपण सर्वजण शिकूयात. शिकायचं सर्वांना. ओके. येस. मग त्यासाठी मनापासून वर्गात आपण भाग घेतला पाहिजे. ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस ज्यांना जमेल त्यांनी व्हिडिओ चालू ठेवा. ओके. येस. आता कसा करायचा, आपण 10 राऊंड करूयात. 11 राऊंड आपण हा प्राणायाम आपण करूयात. ठीक. सर्वांनी पाठीचा कणा सरळ ठेवा. येस श्वेताताई, सवय लागायला 21 दिवस लागतात, तर हे 3 महिने का सर? शरीरात जर व्याधी असतील, ओके, तर कमीत कमी 3 महिने 90 दिवस दिले तर हळूहळू शरीरामध्ये बदल होतो. ओके, सामान्य माणसाला 21 दिवस पुरेसे आहेत. पण ज्यांना व्याधी आहेत त्यांना आपण विशेष माणसं म्हणूयात, स्पेशल पीपल. ओके, अशा स्पेशल पीपलला जगायला वेळ नसतो म्हणून शरीरामध्ये त्यांच्या व्याधी निर्माण होतात. ओके, खायला वेळ नसतो म्हणून शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात. ऍक्च्युली स्वतःला वेळ दिला तर जगाला वेळ देता येतो. आता ज्यांना जुने साधक, तुम्हाला प्राणायाम माहिती असेल तर तुमचे राऊंड तुम्ही सुरू करा. ओके, तुम्हाला सगळ्या सूचना माहिती आहेत. नवीन साधक जे आजच ज्यांनी जॉईन केला आहे, ओके, हा भ्रामरी प्राणायाम आपण कसा करणार आहोत. पाठीचा कणा सरळ ठेवा, मांडी घालून बसा किंवा खुर्चीवर बसलं तरी चालेल. ओके. आता कानाचा हा जो स्नायू आहे, मधला स्नायू, कानाच्या पाळीच्या वरती, ओके, इथे हा जो मधला स्नायू आहे इथे, इथे आपण अंगठ्याने आपल्याला दाब द्यायचा आहे. दिसत नसेल तर थोडं जवळ या. ज्या ठिकाणी महिला कानामध्ये रिंग घालतात ना, त्याच्यावरती छोटासा स्नायू आहे. ओके. येस, या स्नायूला वरती आपण आपल्याला अंगठ्याने दाब द्यायचा आहे. ओके, दोन्ही अंगठ्याने या स्नायूवरती आपल्याला दाब द्यायचा आहे. किती दाब द्यायचा, ऐका, सर्व व्यवस्थित ऐका नवीन साधकांनी, जेणेकरून बाहेरचा आवाज तुम्हाला ऐकायला येणार नाही. नंतर आपली हनुवटी आहे अशी खाली न्यायची नाही. ओके, जमिनीला आपल्याला समांतर ठेवायची आहे. पुढची सूचना, ओठ बंद राहतील, पूर्ण श्वास घ्यायचा आहे, छाती पोट भरून घ्या आणि भुंग्याचा जसा आवाज आहे, भ्रमरध्वनी, ओके, मी तुम्हाला काढून दाखवतो. ओके, असा आवाज निर्माण करायचा. आला का, ऐकायला आला का तुम्हाला? शो मी थंब. ऐकायला आला? येस. सिग्नल द्या मला काहीतरी. हां, येस, थँक्यू थँक्यू. तर असे आवाज आपण किती वेळेस करणार आहोत, भुंग्याचा ध्वनी 11 वेळेस आवाज निर्माण करणार आहोत. पुढची सूचना, आवाज निर्माण होताना, ओके, आवाज थोडा मोठ्याने काढा. ओके, आपण खाल्लं आहे, खात्यापित्या घरची माणसं आहेत. ओके, चेंगटपणा करू नका आवाज काढताना. एकदम बारीक आवाज काढू नका. व्यवस्थित चांगला आवाज काढा. म्हणजे ते व्हायब्रेशन्स निर्माण होतील आणि ते व्हायब्रेशन्स मेंदूपर्यंत पोहोचतील, हायपोथॅलॅमस पर्यंत पोहोचतील. आता आपण बघितलं आहे. ओके. आणि 11 राऊंड झाल्यानंतर डोळे उघडू नका. मी इथंच बसलेलो आहे, कुठे जाणार नाहीये.
डोळे बंद ठेवा आणि त्या प्राणायामामुळं शरीरामध्ये काय काय बदल होतोय, मनावरती, बुद्धीवरती काय परिणाम झालाय, तो अनुभव करा. ज्यावेळेस मी सांगेल डोळे उघडा, त्यावेळेस तुम्ही डोळे उघडा. आलं लक्षामध्ये? येस? चालेल. चला, पाठीचा कणा सरळ ठेवा. दिलेल्या सूचनांचं पालन करा. चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवा. डोकं, मान, पाठ सरळ. अगोदर शरीर स्थिर करा. दोन्ही हात, खांदे, दोन्ही हातांची बोटं सैल सोडा. डोकं, मान, पाठ एका सरळ रेषेमध्ये. संपूर्ण पाठ, पाठीचा कणा, पाठीचे स्नायू सैल सोडा. संपूर्ण छाती, पोट, पोटाचे स्नायू रिलॅक्स. संपूर्ण कंबर, कमरेचे स्नायू, डावा नितंब, उजवा नितंब. संपूर्ण डावा पाय, खुब्यापासून पायांच्या बोटापर्यंत ढिला सोडा. संपूर्ण उजवा पाय, खुब्यापासून पायांच्या बोटापर्यंत रिलॅक्स. संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीर, डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत रिलॅक्स. चला, सर्वांनी आता भ्रामरी प्राणायामासाठी मुद्रा घ्या आणि स्वतःचे 11 राऊंड्स पूर्ण करा. 11 राऊंड स्वतःचे काउंट करा आणि झाल्यावरती हात खाली. अकरा राऊंड झाल्यावर हात खाली, डोळे बंदच राहू द्या. भ्रामरी प्राणायामामुळं शरीर, मन व मेंदूवर झालेला परिणाम अनुभव करा. श्वसनगती, हृदयगती अनुभव करा. हृदयगती शांत झाली आहे. संत श्वसन सुरू आहे. डोळे बंदच राहू द्या.
अनुभव करा संपूर्ण शरीर, मन, बुद्धी शांत, रिलॅक्स, शिथिल झाली आहे. संपूर्ण डोक्यामध्ये, मेंदूमध्ये निर्माण झालेला थंडावा, शिथिलता अनुभव करा. हृदयगती, श्वसनगती संथ, सामान्य झाले आहे हे अनुभव करा. नियमित भ्रामरी प्राणायाम करण्यामुळं हृदयाचे स्नायू, फुफ्फुसाचे स्नायू रिलॅक्स होतात. हाय बीपीचा त्रास असेल, अस्थमाचा त्रास असेल तर तो बरा होण्यासाठी या अभ्यासाचा खूप खूप लाभ होतो. रिलॅक्स. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा. हरिओम. सावकाश चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा. सावकाश डोळे उघडा. हरिओम. येस. छोटा अभ्यास, ओके, पण परिणाम मोठा. कसं वाटतंय बरं? थोडं स्क्रीनच्या जवळ या आणि चॅट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा. येस. किंवा अनम्यूट करून सुद्धा तुम्ही अनुभव सांगू शकता. ओके, अनम्यूट सुद्धा स्वतःच्या बाजूने तुम्ही करू शकता. एक दोन शब्दामध्ये अनुभव तुमचा सांगा तुम्ही. येस. थँक्यू. आणि त्यातही खूप रिलॅक्स वाटतंय, खूप छान शांत वाटतंय. रेश्माताई म्हणतायत खूप शांत झाल्यासारखं वाटतंय, खूप शांत, रिलॅक्स, स्थिर वाटतंय. व्हेरी नाईस. आनंदी वाटतंय. फंटास्टिक. फिलिंग स्ट्रेस फ्री. येस, डेफिनेटली. तर हा विषय सुद्धा मी घेईल. भ्रामरी प्राणायामामुळे अँझायटी निघून जाते, डिप्रेशन, सप्रेशन्स, ओके, स्ट्रेस हा पूर्ण निघून जायला मदत होते. खूपच शांत वाटते. येस. किती साधीसुधी टेक्निक आहे, पण आपण बघा बरं, दररोज रात्री झोपण्यापूर्वी झोप लागत नाही म्हणून मोबाईल बघत 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 आपण झोपतो आणि कधी कधी मोबाईल तोंडावर पण पडतो आपल्या. ओके. तर हे, येस येस, बरोबर. खूप छान वाटतंय. चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आल्यासारखं वाटतंय. येस. कळकळून हसायचं अनुराधाताई. ओके, आपल्या वाचून कोणाचं काही आडत नाही. आपण आता गेलो तरी मागं आपल्या जग चालू राहणार आहे. आपण येण्यापूर्वी पण जग चालू होतं. आपण गेलं तरी चालू राहणार आहे. सो लेट अस एन्जॉय दिस लाईफ. येस, खूप छान वाटतंय. येस, रिलॅक्स, फंटास्टिक. तर हा अभ्यास, ओके, खूप छोटा आहे. 3 मिनिटं लागले अभ्यास करायला, पण मेंदू शांत होतो. आणि शांत मनाने झोपलं तर शरीराचे सर्व अवयव चांगले काम करायला सुरुवात करतात. शरीरावरचा ताण कमी होतो. ओके. आणि ज्या अवयवांमध्ये बिघाड झालाय, पॅनक्रियाज, लिव्हरमध्ये, किडनीमध्ये, ओके, हे सगळे अवयव आपले छान छान काम करायला सुरुवात करतात. म्हणून आपण एक ऍक्टिव्हिटी दिली होती की संकल्प, ओके, लिहा. साधा सोपा संकल्प लिहा. आता मी तुमचे उद्या संकल्प करेक्ट करून पाठवेल तुम्हाला मी ग्रुपवरती. ओके. सर्वांनी छान लिहिलेत संकल्प, फक्त शब्द योग्य आपण वापरायला पाहिजे. ओके. त्या शब्दांमधली मी तुम्हाला दुरुस्ती दिली. एक चुकीचा शब्द सुद्धा शरीरामध्ये चुकीचे हार्मोन्स तयार करतो. मग सतत चुकीचे शब्द आपण रिपीट करत असो तर हार्मोनची धार तयार होते शरीरामध्ये. आणि हार्मोन अशी गोष्ट आहे, एकदा बंदुकीतलं गोळी सुटली की ती बरोबर निशाण्यावरती किंवा देहावरती जाऊन आदळतेच. सेम हार्मोन एकदा सिक्रेट झालं की त्या ऑर्गनवरती ते परिणाम करतं करतं म्हणजे करतं 100%. ओके. मग शब्दांचं आणि हार्मोनचं रिलेशन आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने समजत जाऊयात. चला, आता बरोबर 10 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत. पुढच्या आपण 15 मिनिटांमध्ये आपण एक छान लघु योग निद्रा आपण घेऊयात. तर आता व्हिडिओ बंद ठेवले तरी चालतील, मी पण माझा व्हिडिओ बंद करेल. सर्वांनी आपापल्या, ओके, योगा मॅटवर किंवा बिछाण्यावर यायचं आहे. व्हिडिओ कृपया बंद करा. घरातील लाईट्स बंद करा. घरामध्ये मंद प्रकाश ठेवा. ब्राईटनेस ठेवू नका. अंधार केला तरी चालेल. डोकं, मान, पाठ सरळ रेषेमध्ये ठेवा. सावकाश पाठ, पाठीचा कणा खाली टेकवा. दोघ जण योग निद्रा करत असाल तर एकमेकांच्या शरीराचा एकमेकांना स्पर्श होऊ देऊ नका. मधुराताई, घरातील लाईट्स बंद करा. अंधार करा घरामध्ये. टाईट बेल्ट असेल, डोक्याला क्लचर असेल, हातामध्ये घड्याळ असेल तर काढून ठेवा.
आपला मोबाईल डोक्यापासून 5 फूट लांब ठेवा. कपडे कुठे टाईट होत असतील, अवघडल्यासारखं वाटत असेल, अनकम्फर्टेबल वाटत असेल, तर स्वतःला एका आरामदायी स्थितीमध्ये घेऊन या. रिलॅक्स. शरीरामध्ये कुठेही कसलाही ताण ठेवू नका. संपूर्ण शरीर ढिलं सोडा, सैल सोडा. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, रिलॅक्स. दिवसभर केलेल्या कामामुळं शरीरात निर्माण झालेला ताण, आलेला थकवा श्वासासोबत निघून जात आहे अशी कल्पना करा. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, रिलॅक्स. संपूर्ण डोकं, मान, मानेचे स्नायू, दोन्ही हात, छाती, पोट, पाठीचे स्नायू, कंबर, खुबे, मांड्या व दोन्ही पाय रिलॅक्स. संपूर्ण शरीर डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत ढिलं सोडा, सैल सोडा. शरीर एकदम शांत ठेवा, स्थिर ठेवा. विनाकारण शरीराच्या कोणत्याही भागांची हालचाल करू नका. स्वतःला स्थिर व शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आता लक्ष आवाजांवर घ्या. वातावरणामध्ये आजूबाजूला निर्माण होणारे विविध आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही आवाजांवर लक्ष देऊ नका. आवाज निर्माण होण्याची, आवाज ऐकायला येण्याची पद्धत, प्रक्रिया अनुभव करा. अनुभव करा, आवाज निर्माण होत आहेत, आवाज ऐकायला येत आहेत. आवाजांप्रती साक्षीभाव निर्माण करा. शरीर एकदम शांत. आता येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाचा नाकामध्ये अनुभव करा. लक्ष श्वासावर घ्या. श्वास नाकाद्वारे शरीरामध्ये येत आहे. शरीरातील श्वास नाकाद्वारे बाहेर जात आहे हे अनुभव करा. श्वासाचा नाकाच्या आतील भागांमध्ये अनुभव करा. श्वास नाकाद्वारे हळुवारपणे आत येत आहे. सावकाशपणे श्वास नाकाद्वारे बाहेर जात आहे. हळुवारपणे नाकाद्वारे श्वास आतमध्ये येत आहे. सावकाशपणे, संथपणे श्वास नाकाद्वारे बाहेर जात आहे. श्वासाला गळ्यामध्ये अनुभव करा, घशामध्ये अनुभव करा.
श्वास नाकाद्वारे घशातून शरीरामध्ये येत आहे. संतपणे श्वास घशातून नाकाद्वारे बाहेर जात आहे. श्वास नाकाद्वारे घशातून शरीरामध्ये येताना अनुभव करा. पोट, छाती प्रसरण पावत आहे. श्वास निघून जाताना छाती, पोट आकुंचन पावत आहे. शिथिल, रिलॅक्स होत आहे. श्वास नाकाद्वारे घशातून आतमध्ये येताना छाती, पोट व शरीर प्रसरण पावत आहे. श्वास निघून जाताना छाती, पोट सैल होत आहे, रिलॅक्स होत आहे. श्वासावरील लक्ष काढून घ्या. अनुभव करा. शरीर एकदम शांत झालं आहे, स्थिर झालं आहे. आता स्वतःला केलेला संकल्प आठवा. मनातली मनात संकल्प 2 वेळेस रिपीट करा. जर संकल्प केला नसेल तर साधा, सोपा, सरळ वर्तमान काळातील संकल्प करा. जसं की मी आनंदी, यशस्वी, आरोग्यपूर्ण जीवन जगत आहे. जर शरीरामध्ये काही व्याधी असतील तर त्या व्याधी बऱ्या होण्यासाठी संकल्प करा. उदाहरणार्थ, मी डायबिटीज मुक्त झालो आहे. माझे सर्व अवयव उत्तमपणे काम करत आहे. या पद्धतीने साधा, सोपा वर्तमान काळातील संकल्प करा. मनातली मनात 2 वेळेस संकल्प रिपीट करा. आता लक्ष डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये घ्या. बंद डोळ्यांसमोर डाव्या हाताचा अंगठा पाहण्याचा प्रयत्न करा. किंचित डाव्या हाताच्या अंगठ्याची हालचाल करा. संपूर्ण डाव्या हाताचा अंगठा ढिला सोडून द्या. या पद्धतीने आपण आपली चेतना शरीरातील विविध भागांमध्ये घेऊन जाणार आहोत व शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव ढिला करत जाणार आहोत, सैल करत जाणार आहोत. संपूर्ण डाव्या हाताचा अंगठा, पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट. डाव्या हाताचा तळहात, तळहातापाठीमागचा भाग, मनगट, कोपर. डाव्या हाताचा दंड, खांदा, खांद्यापाठीमागचा भाग, डावी छाती, डावं पोट, डावी कंबर, डावा खुबा, नितंब, डाव्या पायाची मांडी, संपूर्ण मांडीचे स्नायू, डावा गुडघा, गुडघ्या पाठीमागचा भाग, डाव्या पायाची पोटरी, गोटा, टाच व डाव्या पायाचा तळपाय. डाव्या पायाचा अंगठा, पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट. संपूर्ण डावा पाय, संपूर्ण डावा पाय रिलॅक्स. लक्ष उजव्या हातामध्ये घ्या. उजव्या हाताचा अंगठा, पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट. उजव्या हाताचा तळहात, तळहातापाठीमागचा भाग, मनगट, कोपर, उजवा दंड, खांदा,
खांद्यापाठीमागचा भाग, उजवी छाती, उजवं पोट, उजवी कंबर, उजवा खुबा, उजवं नितंब, उजव्या पायाची मांडी, मांडीचे सर्व स्नायू, गुडघा, गुडघ्या पाठीमागचा भाग, उजव्या पायाची पोटरी, नडगीचा हाड, गोटा, टाच, उजव्या पायाचा तळपाय, अंगठा, पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट, संपूर्ण उजवा पाय, संपूर्ण उजवा हात, संपूर्ण उजवं शरीर. रिलॅक्स. लक्ष समोर घ्या. पोट, छाती भरून पूर्ण श्वास घ्या. श्वास निघून जाताना छाती, पोट, ओटीपोटाचे स्नायू ढिले करा. पुन्हा एकदा पोट, छाती भरून श्वास घ्या. संपूर्ण छाती, पोट, ओटीपोटाचे स्नायू ढिले करा. सैल करा. लक्ष पाठीमाग, डावी पाठ, उजवी पाठ, संपूर्ण पाठीचा कणा, डावी कंबर, उजवी कंबर, संपूर्ण कंबर. रिलॅक्स. डावं नितंब, उजवं नितंब, डावा खुबा, उजवा खुबा व जेनायटल ऑर्गन्स. रिलॅक्स. लक्ष मानेमध्ये, संपूर्ण मान, गळा, घसा, डोक्यापाठीमागचा भाग, डोक्याचा टॉप, कपाळ, दोन्ही भुवया, डावा डोळा, उजवा डोळा, डाव्या डोळ्याची पापणी, उजव्या डोळ्याची पापणी, डावा गाल, उजवा गाल, डावा कान, उजवा कान, संपूर्ण नाक, नाकाचा शेंडा, वरचा ओठ, खालचा ओठ, हनुवटी व जीभ, संपूर्ण चेहरा, संपूर्ण चेहरा. रिलॅक्स. संपूर्ण डावं शरीर, संपूर्ण उजवं शरीर, धड व डोकं, संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीर. रिलॅक्स. अनुभव करा, शरीर जमिनीवर शांतपणे पडून आहे. संपूर्ण शरीर जमिनीवर शांतपणे पडून आहे. शरीर स्थिर ठेवा. जागे रहा. झोपू नका. आता शरीरामध्ये ज्या भागात वेदना निर्माण होत असतील, झाले असतील किंवा व्याधी असतील, त्या भागामध्ये लक्ष घेऊन जा. कल्पना करा, त्या भागापर्यंत श्वास जात आहे. श्वास निघून जाताना त्या भागामधील सर्व व्याधी श्वासासोबत बाहेर जात आहे. श्वास येताना दुखणाऱ्या अवयवापर्यंत, भागापर्यंत श्वास पोहोचत आहे. त्या ठिकाणी असणारं दुखणं, त्रास श्वासासोबत बाहेर जात आहे अशी कल्पना करा. लक्ष श्वासावर ठेवा. पुढील काही वेळ कोणतीही सूचना येणार नाही. लक्ष पूर्णतः श्वासावर.
हळूच श्वासावरील लक्ष काढून घ्या. अनुभव करा, हृदयगती, श्वसनगती सामान्य झाली आहे. दुखणाऱ्या भागातील वेदना कमी झाल्या आहेत हे अनुभव करा. आता मगाशी केलेला संकल्प आठवा. मनातली मनात 2 वेळेस संकल्प रिपीट करा. योग निद्रेदरम्यान केलेला संकल्प अंतर्मनात सबकॉन्शियस माइंडमध्ये खोलवर रुजवला जातो. व हा संकल्प निश्चितच आपल्या जीवनामध्ये फलदायी होतो. आता वातावरणातील विविध आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या शरीराप्रती जागरूक व्हा. शरीर शांतपणे शवासनामध्ये पडून आहे. अत्यंत संत श्वास सुरू आहे. संत गतीने हृदय गती सुरू आहे हे अनुभव करा. हळूहळू जाग व्हायचं आहे. हातांची बोट हलवा. पायांची बोट हलवा. मान उजवीकडं डावीकडं टर्न करा. हात कोपरामध्ये दुमडून सरळ करा. दोन्ही पाय जवळ घ्या. हात डोक्याच्या वर घ्या. हळूच ताडासनामध्ये दोन्ही हात वरताना पाय खाली ताना. एक राऊंड उदरकर्षण आपण करणार आहोत. सावकाश दोन्ही हातांची बोटे इंटरलॉक करा. हात डोक्याखाली घ्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटाजवळ घ्या. श्वास सोडत दोन्ही गुडघे उजवीकडे जाऊ द्या. मान डावीकडं. पोटाला पाठीला हलकासा पीळ द्या. श्वास घेत सेंटर. श्वास सोडत दोन्ही गुडघे डावीकडं. मान उजवीकडं. हळूच डाव्या कुशीवर या. उजव्या हाताचा सपोर्ट घेऊन शांतीपाठ 3 वेळेस ओंकार करण्यासाठी उठून बसा. हरिओम. योग निद्रा अभ्यास समाप्त. पाठीचा कणा सरळ. 3 वेळेस ओंकार म्हणूयात. श्वास घ्या. ओ. ओम शांती शांती शांती. हरि ओम. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. हरि ओम. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा. सावकाश हलक्या हाताने चेहरा व डोळ्याचे स्नायूंना मसाज करा. व सावकाश डोळे उघडा. हरि ओम. योग निद्रा अभ्यास समाप्त. या वर्गाचं रेकॉर्डिंग तुम्हाला उद्या ग्रुपवरती येऊन जाईल. उद्या दुपारी सुद्धा तुम्ही हा अभ्यास रिपीट करू शकता. येस.